जय शिवराय मित्रांनो, आज आहे शिवजयंती। तर 395 वर्षांपूर्वी याच दिवशी आपल्या महाराजांचा जन्म झाला। त्याचमुळे आजच्या दिवसापेक्षा शुभ दिवस हा या जगात दुसरा कुठलाच असू शकत नाही। तर या शुभ दिनानिमित्त म्हणजेच छत्रपतींच्या 395व्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग या किल्ल्याला भेट देण्यासाठी। तर या ठिकाणी जनसागर जो आहे अतिशय मोठा आहे आणि शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे अतिशय सुंदर आहे, हे आपण पाहू शकतो। या ठिकाणी आपल्याला दिसतो छत्रपतींचा स्टॅच्यू जो की अतिशय मोठा आणि रुबाबदार दिसतोय। भरपूर गर्दी आहे, लोक सगळेजण तिथे त्यासाठी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी। आणि ही जी गर्दी आहे, या रस्त्याने आपण पुढे आलो, इथे अक्षरशः जनसागर भरपूर आहे, म्हणजे खूप। आणि त्याच्या बाजूला सुद्धा खरोखरचा सागरसुद्धा आहे, अगदी माझ्या पाठीमागे मी दाखवतो। आणि आज रत्नदुर्गला शिवजयंतीनिमित्त माझ्यासोबत आलेली आहे किरण, माझी बायको। आणि 1-2 दिवस झाला आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत। तर मी तुम्हाला समुद्र दाखवतो। हा पहा, हा आहे निळाशार अथांग असा पसरलेला समुद्र जो दूर दूरपर्यंत आपल्याला दिसतच राहतो। आणि या बाजूला आहे बुरुज, आणि ही पूर्ण किल्ल्याचाच एक भाग आहे। बुरुज असे दिसत आहेत सगळीकडे। आणि या ठिकाणी ही प्रसिद्ध गुफा आहे जी या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे। आणि तटबंदीचे अवशेष इकडेही दिसत आहेत, या ठिकाणी दिसतात। संपूर्ण वरपर्यंत किल्ला जो आहे हा पसरलेला आहे, भरपूर पसरलेला आहे। आणि या किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर आहे, त्यामुळं इथं दर्शनासाठी भाविक येतच असतात। आणि या देवीच्या नावावरतूनच या किल्ल्याला भगवतीचा किल्ला असे सुद्धा म्हटले जाते। चला तर आपण किल्ला एक्सप्लोअर करूयात। आज रत्नागिरीमधील आमचा 3रा दिवस। कालच पूर्णगड हा छोटेखानी किल्ला पाहून झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज रत्नागिरीपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती असलेला रत्नदुर्ग या किल्ल्याला भेट देण्याचे आम्ही ठरवले। शिवजयंती असल्यामुळे किल्ल्यापर्यंत जाताना भरपूर अशी गर्दी पाहायला मिळाली। गाडी पार्क करून झाली आणि तेवढ्यात राष्ट्रगीत सुरू झाले। शिवजयंतीचा हा सोहळा ज्या ठिकाणी सुरू आहे ते ठिकाण म्हणजे रत्नदुर्ग शिवसृष्टी होय। किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जात असताना थोडेसे अलीकडे रस्त्याच्या डाव्या बाजूला ही रत्नदुर्ग शिवसृष्टी उभारण्यात आली आहे। आणि याबद्दल थोडी अधिक माहिती आपण जाणून घेणारच आहोत। त्या अगोदर किल्ल्याची रचना किंवा त्याचा विस्तार आपण समजावून घेऊ। किल्ल्याचे एकूण 3 भाग आहेत। पहिला म्हणजे महादरवाजा, दुसरा आहे तो दीपगृह, आणि तिसरा भाग म्हणजे जिथे भगवती देवीचे मंदिर आहे तो बालेकिल्ला। संपूर्ण किल्ल्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 120 एकर इतके असून बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 6.5 एकर आहे। बालेकिल्ल्याकडे वरपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे। याच रस्त्यात बालेकिल्ल्याच्या थोडेसे अलीकडे शिवसृष्टी हा महत्त्वपूर्ण अतिशय सुंदर असा प्रकल्प उभा केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देणाऱ्या या शिवसृष्टीमध्ये अतिशय भव्य दिव्य असा महाराजांचा आकर्षक पुतळा असून मराठा साम्राज्याच्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे आपल्याला पाहायला मिळतात। क्या बात आहे, या ठिकाणी एक जहाजाची प्रतिकृती तयार केलेली आहे। दादा दाखवतील मला आतमध्ये, येऊ? थँक्यू। अरे बापरे, जबरदस्त। हे पहा, या ठिकाणी काम चाललेलं आहे। हे कशाचं काम आहे? लाकूड आहे ना? क्लासिक।
हे कशाचं काम आहे? हे लाकडाचं आहे का? मग सिमेंट म्हणजे टोटल हे असं लाकूडसारखं वाटतं, हे पण सिमेंटच आहे. हां 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 क्या बात आहे. मला काय वाटलं लाकूड आहे आणि लाकडावरती हे केलं आहे पूर्ण सिमेंट आहे. ही जी पूर्ण जहाजाची प्रतिकृती बनवली आहे पूर्णच्या पूर्ण सिमेंटमध्ये आहे आणि इतकी सुंदर आणि इतकी कोरीव नक्षीकाम आहे ना, म्हणजे ग्रेट, खूपच छान आहे. आता या ठिकाणी हा एक दीपस्तंभ टाईप दिसतं आहे, तर हेही अतिशय सुंदर आहे. म्हणजे सुशोभीकरण म्हणा किंवा नूतनीकरण म्हणा या किल्ल्यावरती अतिशय प्रचंड प्रमाणात आहे. संवर्धन म्हणू शकतो आपण याला क्लिअरली. खूप छान आहे. आता आपल्याला महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन दर्शन घ्यायचं आहे. चला. किरण, सिमेंटचं जहाज आहे सगळं, एक नंबर. नाही नाही, आता ते मी त्यांना विचारलं. तुला जायचं आहे का? बघून यायचं? बघून हां. आणि इथं काय करणार हो? इथं हे मोकळ्या जागेत हां का? म्हणजे गावाचं स्ट्रक्चर असं. छान केली. ही जी मोकळी जागा दिसते या ठिकाणी सुद्धा ते छोटंसं गाव वगैरे असं वस्ती वगैरे असं एक हे बनवणार आहे स्ट्रक्चर. शिवाजी महाराज की जय. केवढा मोठा स्टॅच्यू आहे. या ठिकाणी जे काही काम चाललंय, काही स्टॅच्यूज आहेत, हे अजून बाहेर नाही आलेले, पण हे लिटरली जिवंत वाटतंय, जिवंत. हे बघा, इथे मागे पण आहेत काही. हे पहा, हे जे स्टॅच्यूज आहेत ना, बाहेरनं मी चाललो होतो. हे पहा, बाहेरनं रोड आहे जायला, याच्या बाहेरनं. तर पलीकडे चाललो होतो मी, म्हटलं अरे कोण बसले असं कलर लागून बस. इतके ते जिवंत आहेत माहिती आहे. खूप सुंदर आहेत. पण हा एवढा संवर्धन केलेला किल्ला मला असं वाटायला लागलं मी पहिल्यांदा पाहिलेला आहे. म्हणजे आपला जुन्नर तालुक्यातला शिवनेरी किल्ला तर आहेच संवर्धन केलेलं एक भारी उदाहरण, पण हाही तितकाच संवर्धन केलेलं आहे असं वाटतं मला. किंवा आता तो जास्तच दिसतोय. खूप भारी भारी प्रतिकृती बनवल्यात. चला किरण, हे या ठिकाणावरतून एक खाली विहीर दिसते की काय माहिती. हां हां ठीक आहे, खाली येऊ शकतेस तू डायरेक्ट, पण इथून लवकर जात आहे मेन डोअरपेक्षा. हे पहा, ही जमीन कायदेशीर श्री भगवती देवी किल्ले रत्नागिरीच्या मालकीची आहे. अतिक्रमण घुसखोरी कार्यवाही केली जाईल. इथं बोर्ड पण लिहिलेला आहे. आणि ही अति प्रचंड खोल असलेली विहीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, एक रोड जो आहे डावीकडे गेलेला आहे. इथून पुढे आलो आपण, तर आपण वरच्या साईडला चाललो आहे. आणि हे जे दिसत आहेत, हे जे आहेत हे सगळे तटबंदीचे अवशेष आहेत. आणि या तटबंदीमध्ये या ठिकाणी एक दरवाजा आपल्याला दिसलेला आहे. खिडकी वजा आहे, दिसतं खिडकी आहे, खिडकी. ठीक आहे, हे पहा, हे जुनंच काम आहे. आणि या ठिकाणावरतून बाहेर बघितल्यानंतर निळाशार समुद्र आणि अतिशय सुंदर. या साईडला पण बघा एक बुरुज दिसतोय तिकडे पलीकडे. तिकडे काही वरती पर्यटक दिसत आहेत. आणि इकडे समुद्राच्या लाटा आणि त्याचा आवाज. आणि इकडे उजव्या बाजूला काही पर्यटक आहेत की जे तिकडे एक गुफा आहे. या ठिकाणी या किल्ल्याचे वैशिष्ट्य असलेली ती गुफा होती, तर ती गुफाही तिकडेच आहे. त्यामुळं पब्लिक जे आहे तिकडे पण गेलेलं आहे. अतिशय सुंदर. तर या तटबंदीच्या शेवटला या ठिकाणी एक बुरुज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे पहा, गोलाकार बुरुज, अतिशय सुंदर. आता हे खिडक्या ज्या आहेत तटबंदीतल्या, ह्यासुद्धा इथून मारा वगैरे किंवा काही लक्ष ठेवण्यासाठी शत्रूवर वगैरे. समुद्रावर पूर्ण लक्ष राहता येत ना. हे पहा, इथं फोटो सेशन चाललं आहे पर्यटकांचं. आणि बरोबर त्या बाजूला तिकडे गुफा आहे. हे पहा, तिकडे गुफा आहे त्या साईडला तिकडे. हे पहा, या ठिकाणावरतून आपल्याला सगळं चित्र क्लिअर दिसतंय. या ठिकाणी आहे
महाराजांचा स्टॅच्यू, ही सगळी प्रतिकृती, इथं बुरुज आणि हा चढ चढून आपण वरती आलेलो आहोत. आणि पाठीमागे अगदी थोडंच राहिलं आहे. ॲक्च्युली काय वरती हे मला माहीत नाही, पण रस्ता दिसतोय क्लिअर. सो उत्सुकतेपोटी मी आलेलो आहे. खंडर टाईपच दिसतंय सगळं. काही नाही. हो हो हो, शपथ. या ठिकाणावरून तिकडे लाईट हाऊस दिसतंय. लाईट हाऊस दिसते आपल्याला तिकडे. आणि हा समुद्र बघा. इथं लागणारी जी हवा आहे ना, आत्ता चढ चढून आलो आपण, पण हवेतला गारवा म्हणजे वरती ऊन आणि इथं हवेला मस्त थंडावा आहे. आणि घारी, बापरे, भरपूर घारी आहेत, भरपूर. हे बा, घारींमध्ये नुसतं फायटिंग चाललेली आहे. म्हणजे हा जो रोड गेला आहे, या रोडच्या माध्यमातून आपण तिकडे लाईट हाऊसकडे सुद्धा जाऊ शकतो असं मला वाटतं. पण लाईट हाऊसकडे जाण्यासाठी पद्धतशीर रस्ता पण आहे. सो आपण तो प्रिफर करू. आपण असं जाण्यात काय मजा नाही. आता आपण भगवती मंदिराकडे जाणार. इकडे काही दुसरं दिसलेलं नाही मला. हे पहा, बुरुजापर्यंत आल्यानंतर खालच्या बाजूला असणारी गुफा पाहण्यासाठी आम्ही दोघेही निघालो. खाली जाणारी वाट ही घसरडी आहे. खूपच काळजी घेऊन खाली उतरणे हे गरजेचे आहे. समुद्राच्या लाटांचा तो आवाज आणि ती दृश्य पाहून कधी एकदा खाली पोहोचतो असे झाले होते. पण खाली पोहोचतो न पोहोचतो लगेच पुन्हा वर यावे लागले, कारण भरतीमुळे पाणी पटापट वाढू लागले होते. म्हणून इथे कधीही खाली जाते वेळी त्याची माहिती घेऊन जाणेच योग्य आहे. आता आम्ही बालेकिल्ल्याकडे जायला निघालो. अगदी वरपर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला एक प्रवेशद्वार पाहायला मिळतं. अर्थात ते नूतनीकरण केलेलं आहे. तर दोन्ही साईडला हत्तींवर बसलेले 2 मावळे दाखवलेले आहेत. हे पहा, हा मावळा या हत्तीवर बसलेला आहे आणि इकडे सुद्धा तसंच त्याप्रमाणे तो हत्तीवर बसलेला आहे मावळा. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत की किल्ला किती वाजता उघडतो, बुरुज, आणि हे अतिशय सुंदर स्ट्रक्चर आहे. हे सगळं नूतनीकरण केलेलं आहे. हे दरवाजा वगैरे जे आहे अतिशय सुंदर. आणि पायरी मार्ग जो आहे हा वरती गेलेला आहे. या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळतात, देव गणपती. आणि या ठिकाणी बजरंगबली आहेत. अतिशय सुंदर छोटीशी मूर्ती आहे. देव हनुमान. या ठिकाणी मॅप लावलेला आहे, एक अतिशय सुंदर आहे. माहिती दिलेली त्यात मांडवी, काळा समुद्र, पेठ किल्ला, भगवती बंदर, बाले किल्ला. या ठिकाणी काही किल्ल्याविषयी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी रत्नागिरीची अधिदेवता रत्नेश्वरी देवी म्हणजेच भगवती देवी, आणि त्याचा काही जो स्टोरी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी पुन्हा तीच सूचना दिलेली आहे जे की खाली सगळीकडे दिलेली आहे की किल्ला किती वाजता सकाळी उघडतो, 7 वाजता, आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच वेळ आहे. आणि जर कुणी अडकला आतमध्ये तर जबाबदारी त्यांची ती राहणार आहे. ठीक आहे, चला आपण आतमध्ये प्रवेश करूया. पायऱ्या चढून वर आल्यानंतर उजव्या बाजूला भगवती देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच कान्होजी आंग्रे यांचा एक सुंदर पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचं हे स्मारक आहे. आणि अतिशय शूरवीर म्हणजे समुद्रातील शिवाजी अशी उपमा यांना मिळालेली आहे. यांनी समुद्र गाजवला आहे त्या काळी. प्रचंड शूरवीर होते. ठीक आहे. आणि हा एक दीपस्तंभ आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे एक. या ठिकाणी काही पर्यटक आहेत. कुठून आले मित्रांनो? चिपळूणवरतून. बरं, हॅलो.
तर हे जे तुळशी वृंदावन आहे अतिशय सुंदर आहे आणि खूपच सुंदर वाटते. त्यावरती ब्लॅक रंग नंतर मारलेला आहे मला वाटतं. आणि आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. भगवती देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. बघूयात. या ठिकाणी देव चव्हाटा म्हणून एक छोटंसं मंदिर दिसतंय ज्याच्यामध्ये देवता आहेत. भगवती देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर ॲक्च्युली मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला आतमधलं चित्रीकरण करता नाही आलं. भगवती देवींचं जे मंदिर आहे तर त्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरून सुद्धा एका ठिकाणी तटबंदीवर चढायला पायऱ्या आहेत. तर बेटर वेज आपण तसंही करू शकतो. हे मंदिर आहे, आपण इकडनं येतो, हे मंदिर आहे, या ठिकाणी पायऱ्या आहेत. तर आपण असं सुद्धा चढून वरती येऊ शकतो आणि आपण तटप्रदक्षिणेला सुरुवात करू शकतो. तर चला सुरुवात करूया. तटबंदीवरतून जसंही लेफ्टला आपण खाली उतरलो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी एक छोटीशी वास्तू पाहायला मिळाली. काय आहे सांगता येणार नाही आहे, पण मावळा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने असं म्हणून या ठिकाणी ही वास्तू आपल्याला पाहायला मिळते. हे पहा गोल. ठीक आहे. आत्ता आपण त्या ठिकाणावरतून तटबंदीवरतून चाललो होतो. किरण उभी आहे तिथे आणि त्या पायऱ्यांनी वरती चढलो. ठीक आहे. वरती इकडनं आपण जाऊ शकतो, पण जाता पूर्ण फेरी करून आलो आणि परत मग इथले अवशेष राहून जाणार. परत त्यासाठी पुन्हा नव्याने फिरावं लागणार आपल्याला. सो जेव्हा आता मी ब्लॉग करतो म्हणून मला दाखवता येणं असं करावं लागते, पण जेव्हा आपण स्वतंत्र फक्त फिरण्यासाठी येतो त्यावेळेला आपण हे थोडं तटबंदी येऊन खाली उतरून हे बघायचं किंवा ते असं आपण सायमल्टेनियसली करू शकतो. म्हणजे आपल्याला 2 चक्रा मारावं नाही लागणार. ठीक आहे ना. याच ठिकाणी परत एक भुयार म्हणून एक बोर्ड दिलेला आहे. हे पहा, किल्ले रत्नदुर्ग भुयार गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान. तर या ठिकाणी ते भुयार आहे. हो 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 हो. या ठिकाणी शिडी पण दिली खाली उतरायला. खाली जायला हा शिडीचा मार्ग आहे, तो आपण पाहू शकतो. हे पहा, खालपर्यंत शिडी गेलेली आहे आणि आतमध्ये काहीच नाही. मी बघितलं व्यवस्थित. सो खाली उतरण्याची काही गरज नाही आहे आपल्याला. ठीक आहे. हे पहा, परत एकदा मी आतमध्ये हे करतो. हे बघा, पायरी मार्ग इथपर्यंत खाली उतरले आणि हे इथपर्यंतच पुढं गेलेलं आहे. हे जे काय आहे भुयाराच्या बाजूला हे दगडाचे काही अवशेष आहेत. काय आहे काय माहीत नाही. हे अगदीच इथपर्यंत पसरलेले आहेत असे पूर्ण. आणि तटबंदी या बाजूला राहते, त्याच्यावरून सुद्धा मार्ग आहे आपल्याला. या ठिकाणी सुद्धा काही वास्तू आहे. हे पहा. हां, अच्छा. या ठिकाणी हे तुळशी वृंदावन आहे. याच्यावर काहीतरी श्री नलावडे सरनाईक करजुबे यांच्या सतीचे स्मारक आहे. ओके. तर हे जे काही आहे हे सती स्मारक आहे. त्याच्यावर नाव लिहिल्याप्रमाणे नलावडे म्हणून आहेत. तर त्यांच्या संततीचे स्मारक आहे. हां हां. यांच्या पूज्य सतीचे स्मारक. बरोबर ना, सतीचे स्मारक आहे. ठीक. आणि त्याच्यावरती यांनी तुळशी वृंदावन लावलेलं आहे. हे जे आत्ता सती स्मारक आहे तुळशी वृंदावन, त्याच्या बाजूलाच परत आपण काय करूयात, 4 पायऱ्या चढून बसक्या बुरुज नावाचा बुरुज आहे या ठिकाणी आपण पाहूयात. हे पहा, एवढ्याच पायऱ्या चढायच्या. सो आपण मला हे लक्षात आलं की आपण तटबंदीवरून चालताना परत खाली उतरून त्या वास्तू पाहून परत तटबंदी जॉईन करून मग आपला एकाच राऊंडमध्ये दोन्ही होईल. ठीक आहे. तर मला सुरुवातीला ते कन्फ्यूज झालं होतं की कसं करावं, म्हणून थोडासा प्रश्न पडला होता तटबंदीवरून चालताना. पण मी आता सायमल्टेनियसली दोन्ही हे करतो आहे ॲडजस्ट. तर बसक्या बुरुज हा बुरुज आहे. हे पहा, हा असा बुरुज आहे, भला मोठा आहे, ज्याचं नाव बसक्या बुरुज आहे. आणि या बसक्या बुरुजावरतून सुद्धा खाली अतिशय सुंदर असा निसर्ग दिसतोय, आपण पाहू शकतो. हे पहा, बसक्या बुरुज. रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1690 साली किल्ल्याची डागडुजी करून
याला अधिक मजबूती आणली. बसक्या बुरुज झाल्यानंतर जो पुढचा बुरुज आहे त्याचं नाव आहे रेडे बुरुज. हे पहा, या ठिकाणी आहे रेडे बुरुज. या ठिकाणी रेडे बुरुजावरती हे स्मारक आहे, शिलारोपण. ओके, आपण सगळी व्यवस्थित पाहूया काय आहे. पण या ठिकाणी शिलारोपण असं नाव दिसतंय क्लिअर आपल्याला. तर स्मारक आहे मोठं. आणि या ठिकाणी सुद्धा हे सगळं संवर्धित केलेलं आहे. हे झोप 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 झोप. तर या ठिकाणी बघा लोखंडी ग्रिलिंग आहे आणि बाहेरनं पण व्यवस्थित नजारा दिसतोय. या ठिकाणी सुद्धा तसंच स्ट्रक्चर आहे, सेम इकडेही तसंच आहे, या ठिकाणी पण तसंच आहे. एक छोटंसं कोनाडं आहे आणि इथं नाव लिहिलेलं आहे परत एकदा रेडे बुरुज. या ठिकाणी सुद्धा हे स्ट्रक्चर गोल बुरुजासारखंच दिसतंय. हे पहा, अर्धगोलाकार, पण या ठिकाणी कुठलीही पाटी लिहिलेली नाही आहे. जसं की प्रत्येक बुरुजाला पाट्या लावलेल्या आहेत मागे, तर या ठिकाणी कुठलीही पाटी नाही आहे. आज सण जो आहे ना त्याचं हेच होत नाही, फिरतोय आपण तसं तो लेन्स समोर येतो आणि अंधार होतो सगळा. आणि बाजूला जो आहे ना हे सगळा समुद्र आहे, इतकं भारी वाटतं ना. हे पहा, आवाज येतो समुद्राच्या लाटांचा आवाज येतो का? मी 2 मिनटं शांत असतो बघा. हे इथे पक्ष्यांचे सुद्धा इतके सुंदर आवाज येत आहेत. चला चला किरण मॅडम, चला. चलो चलो. कसा वाटतं किल्ला? मस्त आहे, खूप छान आहे. सकाळी मजा आली ना? हो, सकाळी फील आलाय. ते सकाळी जो आहे आम्हाला थोडा उशीर झाला, एक 20-1 मिनटं तरी आम्हाला उशीर झाला, नाही तर तो जो तिथला शिवजयंतीचा जो मुख्य उत्सव आहे ना तो पाहायला मिळाला असता. पण तरी आम्ही पाहिला बरं का. पण एकदम तो आम्ही गेल्यानंतर सुरू झाला होता. सुरू व्हायच्या एक थोड्या काही वेळ अगोदर जर असतो ना तर तो शूट करता आला असता. असू द्या. हे पहा, अजूनही आपली पण आज एक वेगळाच असा जोश आहे किल्ला करण्यामध्ये, असं एक वेगळाच असा जोश आहे. नाही अर्थात ना, आज आहेच शिवजयंतीच आहे आज. हां, त्यामुळं मला वाटतं आपण लास्ट इयरला शिवराज्याभिषेकाला पट्टा किल्ल्यावर गेलतो जोडीनी, है ना? आणि आत्ता सुद्धा शिवजयंतीला आम्ही जोडीनीच हा किल्ला करतोय. रत्नदुर्ग क्लास आहे. या ठिकाणी संवर्धन जे आहे ना ते प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते आपल्याला. जसंही आपण आणखी थोडं पुढं आलेलो आहोत, या ठिकाणी आणखीन एक बुरुज पाहायला मिळतो आपल्याला, ज्याचं नाव आहे मारक्या बुरुज. हे पहा, मारक्या बुरुज. आणि हा आहे तो बुरुज. या ठिकाणी सुद्धा त्यांच्या टिपिकल शैलीमध्ये, कारण हे नाव प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्या टिपिकल पाटीवरचं जे नाव आहे तसं पण आहे. 2-2 नावं आहेत. आणि या ठिकाणी हवा तर इतकी भारी येते, अरे बापरे वा. तो स्पॉट जो आहे ना अतिशय सुंदर दिसतो इथनं. बरोबर त्या खडकाला पाण्याने वेढलं आहे सगळीकडं आणि लाटा ज्या आहेत त्या खडकावर आदळत आहेत. भारी आहे. एक मिनटं, इकडनं रस्ता आहे, आपण पाहून येऊया काय मंदिर आहे या ठिकाणी. एक हा तटबंदीचा रस्ता असाच गेला आहे, पण आपण इथनं खाली उतरलो आहे आणि या बाजूला मंदिर आहे. श्री देव वेताळ मंदिर. वेताळ देवांचं दर्शन घेऊन आपण वरती आलेलो आहे आणि एक्झॅक्ट बाजूलाच त्यांच्याच नावाचा बुरुज आहे, वेताळ बुरुज. हे पहा, या ठिकाणावरतून आपण वरती आलो. हे मंदिर आहे, आपण पाया पडून इथून वरती आलो आणि या ठिकाणी बुरुज आहे ज्याचं नाव आहे वेताळ बुरुज. तर या ठिकाणी प्रत्येक बुरुजांमध्ये हे असं देखरेखीसाठी
मस्त खिडक्या आहेत ज्याच्यातून इतकी हवा येते. हे पहा, सकाळी आपण तिकडे होतो त्या ठिकाणी, इतकी गर्दी होती सकाळी तिथं, इतकं सुंदर वाटतं ना ते चित्र. त्या ठिकाणी आपण होतो आणि हा समुद्र अतिशय सुंदर. आणि इथं घारी इतक्या आहेत ना, प्रचंड प्रमाणात घारी आहेत. त्याच्यामुळे माझं ड्रोन उडवणं मला जरा थोडंसं इम्पॉसिबल वाटतं आहे, कारण घारी आहेत तर ड्रोन उडवणं रिस्की आहे. कारण इकडच्या घारी ज्या आहेत ह्या लिटरली नेहमीपेक्षा जास्त मोठ्या वाटतात, खूपच जास्त मोठ्या आहेत. हे पहा, आणि हा बुरुज मोठा आहे मला वाटतं. वेताळ बुरुज जो आहे कदाचित या ठिकाणचा सगळ्यात मोठा बुरुज असावा असं मला वाटतं आहे तुर्तास तरी. हे पहा, या ठिकाणी सुद्धा, अरे बापरे, वा. हे बघा, इकडनं पण आपल्याला स्मारक जे आहे ते दिसतंय क्लिअर. जे लोक पायी येतात ते लोक तिकडनं येऊन त्या पायऱ्या वगैरे चढून सुद्धा येऊ शकतात किंवा डांबरी रस्त्याने सुद्धा येऊ शकतात. या ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत. आणि हे पहा, इथून आपल्याला बुरुजांची लाईन दिसते बघा. हा एक बुरुज, पलीकडे एक बुरुज, आणि अशी बुरुजांची तटबंदीची लाईन दिसते कम्प्लिटली एक सलग स्ट्रेट. तर हा सुद्धा एक नजारा छान आहे. आपण आत्ता जिथं उभे आहोत ना, ही तटप्रदक्षिणा आपण करतोय वेताळ बुरुजाच्या एरियात आपण उभे आहोत आत्ता. आणि ज्या वेळेला आपण ते स्मारक जे आहे छत्रपतींचं त्या बाजूला ज्या वेळेला नजर जाते आपली, आता मला तुम्हाला सांगू वाटेल की आता हे बघा, इथून आपल्याला हे पूर्ण स्टॅच्यूचा जो एरिया आहे तो दिसतोय. तिथून आपण हा जो बुरुज आहे हा इथे गेलो, इथून नंतर हे चढ करून इकडं वरती गेलो आणि वरती जाऊन परत या साईडला पण मी गेलो. तिथून मला दिसलं की इकडे जे आहे लाईट हाऊस आहे, पण तिकडे आपण गेलो नाही. पण इकडं जी आता ही तटबंदी जी दिसते का क्लिअर, हे पहा, हे पहा, हे पहा, ही अशी तटबंदी गेलेली आहे पूर्णपणे. आणि हे पहा, हे पहा, हे अतिशय दूर आहे बरं का इथून. हे पहा, आणि हे पूर्णपणे फिरून एक अशा ठिकाणापर्यंत गेलेली आहे बघा. हे जे टोक आहे शेवटला इकडे भगवा दिसलेला आहे क्लिअर या बाजूला. हां, दिसला आहे भगवा, अतिशय लांब. थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड पाहायला मिळाले, टेळक्या बुरुज. ठीक आहे, हा आहे तो टेळक्या बुरुज. नावं जी आहेत बुरुजांची ती पहिल्यांदा ऐकतोय आपण आणि अतिशय वेगळं वाटतं. त्यावेळेची नावं असतील निश्चिती 100%. टेळक्या बुरुज, ठीक आहे. बुरुज छोटा आहे हा, छोटा बुरुज आहे काय. हे पहा, असा बुरुज आहे हा टेळक्या बुरुज. आता आपल्याला भगवती देवीचं मंदिर जे आहे ते दिसायला लागलेलं आहे. याचा अर्थ आपली जी तटप्रदक्षिणा आहे ती पूर्ण होत आलेली आहे या ठिकाणची. हे पहा, या ठिकाणी मंदिर आहे. या ठिकाणी आणखीन एक बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय, वाघ्या बुरुज. हे पहा, हे आहे बोर्ड, वाघ्या बुरुज. आणि हाही छोटाच बुरुज आहे, वाघ्या बुरुज. इथं सगळ्याच बुरुजांना हे स्ट्रक्चर आहे. हे पहा, अतिशय सुंदर. हे पहा, हे इथे हे या ठिकाणी मला हे जंगे पाहायला मिळालेले आहेत. एकाच ठिकाणी 3 जंगे, ट्रिपल जंगा, 1 2 3. हां, मागे पण आहे. हां, बघ आता हे तर हे ह्या ठिकाणी आहे ना किमान 2 किंवा 3. बघ, इकडे एक दिसतोय क्लिअर आणि इथे एक दिसतोय. हां, म्हणजे हे आहेच ना, ह्या पूर्ण ह्या भिंतीला स्ट्रक्चर आहे. हे बघा, इथं पण ट्रिपलच आहे पण ते बुजलेत. इकडे तर कोणतरी पाण्याची बाटली ठेवली आहे. हा मधला बुजला आहे, इकडे ओपन आहे. हां, हा सिंगल आहे ना. ठीक आहे. म्हणजे ह्या ही जी तटबंदी आहे याला बुरुजांना म्हणा किंवा ते भिंतीला, हां, एक छोटे छोटे जंगे आहेत. काहीतरी ट्रिप वगैरे आली असेल कदाचित. भरपूर मुलं आहेत. हे पहा, हा आपला शेवटचा बुरुज जो गडप्रदक्षिणा आपली तटप्रदक्षिणा पूर्ण करतो. वा, सगळी आंब्याची झाड आहेत. हां, असू दे. या ठिकाणी सुद्धा एक जागा आहे. हे पहा, आलो परत आपण आपल्या गाडीजवळ. ही आहे आपली गाडी खाली आणि रखरखीत ऊन आहे. ही मुलं बघा, छोटी छोटी मुलं. आज शिवजयंतीनिमित्त स्कूल्सनी प्रोजेक्ट्स राबवलेले दिसतात. कारण सकाळपासून भरपूर गाड्या ज्या आहेत, स्कूल बस म्हणा किंवा इवन ट्रक्स, टेम्पो, इतके भरभरून ह्या किल्ल्यावरती आज आपल्याला सकाळी पाहायला मिळाली होती पब्लिक.
आणि आत्तासुद्धा लहान मुलांना घेऊन बरेच शिक्षक दिसत आहेत अधूनमधून बऱ्यापैकी, म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक शूटमध्ये दाखवता आलं नाही आपल्याला. ठीक आहे. आणि गणेश बुरुज हा आहे जो तिथपर्यंत. तर ही जी बुरुजांची सिरीज आहे हे सगळी पूर्ण झालेली आहे आपली. गणेश बुरुजाच्या बाजूलाच श्री खंडोबा यांचे मंदिर आहे. खंडोबाजींचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला एक्झॅक्ट मी खाली वाकून पाहिलं तर त्या ठिकाणी एक विहीर दिसते. हे पहा, त्याला जाळी वगैरे लावलेली आहे आणि आपण सिक्युरिटीच्या हिशोबाने कुठं नाही गेलं पाहिजे. हे पहा, हे अतिशय खोल आहे, इथून दिसतंय क्लिअर, उघड्या डोळ्यांनी गोपूरमध्ये दिसणार नाही. ही जी जाळी आहे त्याच्या खाली विहिरीची जी कठाडा आहे तो क्लिअर दिसतोय आणि त्याच्या खाली अंधारामध्ये विहीर आहे. एकंदरीत परिसर जो आहे डेव्हलप केलेला आहे, अतिशय सुंदर प्रकारे डेव्हलप केलेला आहे. मस्त आहे सगळं. आणि थकलो आपण किंवा काय तर आपल्याला बसायला जागा आहे. ते कुत्रं जे आहे इथं सारखं फिरते आडवं तिडवं. तर अशा प्रकारे आपली गडप्रदक्षिणा हा शब्द चुकीचा आहे, तटप्रदक्षिणा जी झालेली आहे पूर्ण झालेली आहे. आणि भगवती देवी हे जे मंदिर आहे, हा जो पूर्ण परिसर आहे या परिसराला बालेकिल्लासुद्धा म्हणतात. तर हा संपूर्ण बालेकिल्ल्याचा परिसर आहे. याच्या अगोदर आपण जो शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे मोठा, तर तो परिसर कवर केला. तर हे 2 भाग तरी आपले कवर झालेले आहेत. आणि तिसरा जो आहे तो लाईट हाऊस आहे. पण त्या ठिकाणी जाण्याची काहीतरी निश्चित वेळ असते असं मी ऐकलेलं आहे. बघूयात काय होते, आपल्याला माहिती मिळती तशी आपण त्यावर लक्ष देऊयात. पण तुर्तास तरी आत्ता मला माहीत नाही, कारण आता 3 वाजलेत. तर या ठिकाणचं तर आत्ता आपण सगळं शूट थांबवतो आहे. आणि तसं पूर्ण किल्ला पाहून झाला आहे असं आपण म्हणू शकतो ॲटलिस्ट, कारण 2 पार्ट आपण बघितले आहेत. बालेकिल्ला मेन पाहिलेला आहे, कारण तटबंदी जी आहे मी दाखवली ती खूप लांबपर्यंत आहे. तर एवढा सगळा भाग फिरणं म्हणजे खूप आणि तिथून रस्ता कुठे काय माझ्याजवळ काहीच माहीत नाही आहे. तर आता आम्ही खाली जाताना ती माहिती घेणार आहोत. पण तुर्तास आपण असं कन्सिडर करूया की आपला व्हिडिओ जो आहे हा इथपर्यंत आपण कंप्लीट करतो आहे. आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज मी आणि किरण आम्ही दोघांनी हा किल्ला पाहिलेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण पाहणार आहात. तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव सुरू असते आणि आपण गड किल्ले हे सर्व जे आहेत पूर्ण करणार आहोत एक एक करून. ठीक आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.